नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि आता उपवासाचे काही सण आहेत पुढ्यात, तर उपवासाचा चिवडा आपण नेहमी म्हणतो, तर काही लोकांना बाजारातला आवडत नाही, पण घरच्या घरीसुद्धा उत्तम असा चिवडा होता। फार तर 15 ते 20 मिनटं लागतात, पण थोडीशी मेहनत आहे, तयार मात्र मस्त होते। करायचं का? हो सर। हां, कोणाकोणा खायचं आहे? मला 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 यांच्यासाठी ठेवला आहे मी, तुमच्यासाठी पण। पहिले आपण छान बटाटा किसून घेऊ। मी स्वच्छ बटाटा धुतला आहे आणि न सोडता याला किसून घेतो। याला 2-3 पाण्याने धुवून टाकायचं, म्हणजे याचं जे स्टार्च निघतं आहे, स्वच्छ पाणी जेव्हा यायला लागेल तेव्हा धुणं बंद करायचं। हां, तुम्ही बघत असाल की बटाटा 2-3 पाण्याने एवढा स्वच्छ धुवायचा की त्यातलं स्टार्च जे आहे ते सगळं निघून जायला हवं। आणि हे केल्यानंतर त्याचं पाणी आपण पिळून घेऊ आणि याला एका कपड्यावर पसरवून देऊ। आता 4 पाण्याने आपण का बरं धुवून घेतलं, कारण त्या बटाटा जो किसलेला आहे त्याच्यामधलं 4 पाण्यात धुतल्यामुळे स्टार्च सगळं निघून गेला, शुगर कंटेंट्स कमी झाले, आणि जेव्हा आपण तो तळू तर तो लाल होणार नाही, पांढरा शुभ्र होईल। बघा कसा दाणे। आणि त्याचबरोबर याला लागणारा साबुदाणा, दाणे किंवा हिरवी मिरची आहे, हे सुद्धा तळून घेऊ आपण। फक्त दाणे मी तळले नाही, कारण तेवढंच आपल्याला थोडं तेल कमी लागेल, म्हणून दाणे फक्त भाजून घेतले। खारवलेले दाणे विकत मिळतात, ते घेतले तरी चालेल, किंवा नुसते भाजून घ्या, दाणे सोलून घ्या आणि ते टाकले तरी चालतील। आपण साबुदाणा तळून घेऊ। जेवढं छान तेल गरम असेल तर हे छान वर साबुदाणा जो आहे छान फुलून वर येतो। आणि त्याचबरोबर एक पाव चमचा सायट्रिक ॲसिड, अर्धा चमचा साखर आणि सेंदो मीठ अर्धा चमचा, हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता हा क्रिस्पी झालेला बटाटा, त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या तळून घेतल्या, त्या मिरच्या, किशमिश, त्याच्यानंतर साबुदाणा तळून घेतला आणि हे भाजलेले दाणे, आणि त्यानंतर आपण सायट्रिक ॲसिड, मीठ आणि साखर हे जे एकत्र करून घातलं होतं ती पावडर, त्याला आपण सर्व करू। तर या महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाच्या दिवशी हा घरचा तयार केलेला उपवासाचा चिवडा तुम्ही नक्की करा, आणि केल्यानंतर बघा खरंच छान वाटतं की बाहेरचं चांगलं असतंच, पण आपण घरी जे करतो त्याच्यात एक वेगळी मजा असते, वेगळी गोडी असते। पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर कराल ना, करा।